पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ओम गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरु। ओम मी आहे, मी आहे, मी आहे, मी आहे। वेळ नाही माझ्याकडे, वेळ नाही माझ्याकडे, वेळ नाही माझ्याकडे, वेळ नाही माझ्याकडे। शशी, ए शशी, 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 अरे काय झालं? आणि ही काय करू? शशी, 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 अरे दचकायला काय झालं एवढं? कधी सुटला तू? हा शशी, लई सुकला र। उन्हामध्ये लई काम करायला लावतात का रे जेलमध्ये? काळवणला बी भारी आहेस बघ। या बया, परत पोलीस तुझ्या माग लागले की काय? आता काय केलंस? लाज कशी वाटत नाही का तुला? पोटच्या पोराला असं विचारतेस? मी काय तुझ्या पोटातून चोर म्हणून आलो होतो का जन्माला? अरे तसं नाही, तू एवढा घाबरलास ना म्हणून विचारलं। त्या वाड्यावर जाऊन बघ, चंद्र हिला सम म्हातारा उठून बसला, बसला उठून तिरडीवर, असा उठून बसला। भूताटकी आहे तो वाडा। हा कसं काय? अरे देवा, मी बाबी तिकडच गेली। तू का नाही आणलं तिला इकडं? फोन करायला पाहिजे। हा फोन करायला पाहिजे, लाव तू तिलाच फोन लाव। पोरगा एवढ्या वर्षांनी आलाय, त्याचं काय नाही तुला? हा तुला तिचीच काळजी। हे रे, हा बरोबर आहे, घरात पुरुष माणूस नाही ना तुम्हाला विचारायला, म्हणून दोघींची मज्जा चालली एकदम। हा कोणी विचारायला नाही, ती तिकडे वाड्यावर फिरती आणि तू इथं घरात बसती। बर मला सांग, कधी सुटला तू? हा सांग बरं।
हात लावू नको मला, हात लावू नको. आली मोठी माया दाखवायला काय गे. हा एवढ्या वर्ष जेलामध्ये होतो, एकदा तरी आलीच का विचारायला. आणि तुला जर खरंच माझ्यासाठी काही वाटत असतं ना, तर तुझ्या त्या लाडक्या सोनीमुळे मी जेलमध्ये गेलो ना, तिला हाकलून दिली असते आतापर्यंत. असं काय बोलतोय शशी? चूक तर तुझीच होती ना रे. तिला काय बोलणार मी? आपलंच नाणं खोटं. तुझ्या पै लोक दुकानात बी फिरकत नाहीत. आता विभाज काय तो आधार आहे या घराचा. अरे माझ्या औषधाला पैसे लागतात म्हणून 2 टाइमची ड्युटी करते बिचारी. तिचं कौतुक नको सांगू मला. 2 टाइम ड्युटी करते म्हणा. अगं 1 टाइम तर वाढतच जाते ती. तू बस इथं माशा हाकलत. काय ग, पण तुला पण त्या वाड्याचं वावड कसं असायचं? तू बी जायचीस ना त्या वाड्यात. लाज वाटते का आयुष्याचं बोलताना? आणि हे मला तोंड उघडायला लावू नको. तू पण शेण खाल्लंच होतं ना. आणि आता तुझी ती लाडाची सून, तुम्ही वाड्याच्या फेऱ्या मारा. हे बघ, जन्म दिलास म्हणून थांबलो आता, नाहीतर कुणाच्या बापाची हिंमत नाही माझ्यावर हात उघडायची. लय उडती ना तिच्या जीवावर. तो वाड्याचा म्हातारा परत जिवंत झालाय आणि त्याच्यात पहिला नंबर तुझ्या त्या लाडक्या सुनेचा. आणि मग ती गेल्यावर कोण पोषीन गे तुला? हा मीच ना. हा चट. तेव्हा आधी तू मला पोसायचं, मग मी तुला पोषीन. जा जेवायला वाढ. आली मोठी सोनीची. नाना त्यांच्या खोलीत गेलेत ना, त्यांना लवकर कपडे द्यायला पाहिजेत, नाही तर थंडी भरेल त्यांना. काय करताय भाऊजी? सोडा सोडा मला. तुमच्या एवढा स्त्री लंपट आणि वासनांध माणूस मी आजवर पाहिला नाहीये. तुम्ही जगायच्याच काय पण मरायच्या लायकीच नाही आहात. तुम्ही कधीच पापमुक्त होणार नाही, कधीच नाही. इथं क्षणभर सुद्धा थांबायचं नाही.
इथली प्रत्येक गोष्ट साप विचारते मला. मी केलेल्या प्रत्येक कृत्याची. नरहरपंथा, काय काय करून घेतलंस रे माझ्याकडून. नाना, खुळा रे खुळा. नाना, अरे तू माझ्या हातातलं खेळणं आहेस रे, खेळणं. खेळण्याला चावी दिली की खेळणं चालू. पण नाना, कुठलं खेळणं किती वेळ चालू ठेवायचं हे मी ठरवतो. चंद्रविलासचा नियम विसरलास का रे? कुणी यायचं कुणी जायचं हे नरहरनं ठरवायचं. मला नाही राहायचं इथं. तुझ्या हातातलं बावधं म्हणून नाही राहायचं मला इथे. सुटायचंय मला. नाना, नाना, मला एकट्याला सोडून कुठे जाशील रे नाना? कुठे जाशील? नाना, तुझ्या देहाचा वापर करून मी रचलेल्या रासलीला विसरलास का रे नाना? नाना, दोष तुझा नव्हता, पण देह तुझा असला तरी त्यात आत्मा माझा होता, वासना माझी होती. त्यामुळे आनंदही मीच लुटला. पण आता काळजी करू नकोस तू. हा, कारण मला आता नवीन देह सापडलाय. आणि तो देह कुणाचा आहे माहितीये? तू जन्माला घातलेल्या तुझ्या मुलाचा, म्हणजे अनंताचा. अंत म्हणायचं विसरलास का रे नाना? नाना, आता माझ्या वासना पूर्ण करण्यासाठी तुझ्या मुलाचा देह सापडला मला. आणि योगायोग म्हणजे तुझ्या नातीची याच्यात मला मदत होणार आहे. बघता बघता ती जंगलाकडे ओढली जाईल, जशी तुझी नंदा ओढली गेली होती पाशवी हाताने जंगलाकडे. इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाना. नाना, हे नाना, बिचार आहेस रे. खुळा रे खुळा. नाना, हे तुझ्या नशिबाचे भोग आहेत आणि माझ्या नशिबी फक्त उपभोग. मी असं होऊ देणार नाही. बर, त्यासाठीच मी परत जिवंत झालोय कदाचित. हो, मी असं नाही होऊ देणार. माझ्या मुलाला या दुष्ट चक्रातून बाहेर काढणार आहे. मी माझ्या नातेचा वापर नाही करू देणार तुला. आजपर्यंत तू माझ्या देहाचा कसा वापर करत होतास हे सांगणार आहे अनंताला. मग तुझा खेळ. खुळा रे खुळा. ये नाना ये. तुझ्या शरीरात मला पुन्हा प्रवेश हवाय. उठ नाना, उठ नाना, उठ नाना, उठ. बाबा,
नाही ना मिळत आहेत कपडे, मग जाऊया ना आपण. नाहीतर मी जाते. थांब, मी जातो. डॉक्टर, ही औषधं देत होते मी नानांना, पण त्याचा काही फायदा होतोय असं वाटत नाही. बघतो. डॉक्टर, यांना काय झाले? नाही, काही नाही. काही नाही म्हणजे मेलेला माणूस असा अचानक उठून उभा राहतोय. म्हणजे जे घडायचंय ते कसंही घडू शकतं. ओ डॉक्टर, तुम्ही काय बोलताय? मिस्टर महाजन, सायंटिफिकली सांगायला झालं तर नानांच्या बाबतीत जे काही घडलं ते अगदीच रेअर आहे. मेडिकल सायन्समध्ये एक कन्सेप्ट आहे ज्याला लॅझरस सिंड्रोम असं म्हणतात. या सिंड्रोममध्ये माणूस काही काळ मेल्यासारखा असतो आणि 2.5-1 तासाच्या गॅपने तो पुन्हा जागा होतो. सिरियसली? हो. अशा खूप काही गोष्टी आहेत अजून, पण ते आत्ता इथे सांगणं निरर्थक आहे. कधी कधी काही गोष्टी या माणसाच्या आकलनाच्या पलीकडच्या असतात. अशा गोष्टी ज्या आज आपल्याला माहिती नाहीये, पण उद्या विज्ञानाच्या साहाय्याने कदाचित त्या एक्सप्लेन सुद्धा करता येऊ शकतात. डॉक्टर, काय झालं आजोबांना? काही झालेलं नाही. बरे आहेत ना ते? हो हो, बरे ते. डॉक्टर आहेत ना, तू खाली घेऊन जा प्लीज. जा जा जा. शर्वरी काय नाही, ते बरे आहेत. चल आपण जाऊन येऊ खाली. चल. हा चल. तुमचा अमानवी गोष्टींवरती विश्वास आहे का? माझा या असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये. पाणी ताजं भरलंय मी आता, पी. मला माहिती होतं नाना आजोबांना काहीच होणार नाही. म्हणजे आजोबा बरे आहेत ना आता? आय मीन आउट ऑफ डेंजर आहेत ना ते? हो, बरे होतील ते. हां चल. थँक्यू, तुम्ही आम्हाला कळवलं. ते किती इमोशनल झाले होते. त्यांना आम्हाला सोडून जायचंच नव्हतं. म्हणजे आजोबा पूर्ण बरे होतील ना आता? हो, तू बस बस, होतील बरे. हां, थँक गॉड. मला आजोबांशी खूप काही बोलायचंय. तुम्हाला तर माहिती आहे, मी पहिल्यांदाच भेटले त्यांना, म्हणून मला खूप काही सांगायचंय, खूप काही विचारायचंय. आणि मेन म्हणजे मला बाबाच्या मनातलं मिसअंडरस्टँडिंग दूर करायचं. मला त्याला पटवून द्यायचंय. नाना आजोबा खरंच खूप चांगले आहेत. तेव्हा खूप उशीर झालाय. ही तारा कुठे गेलीये? तुला काही बोलली का? नाही, आय थिंक आजोबा उठून आत आले तेव्हापासून ती नाहीच आहे. मे बी तिला काहीतरी काम आठवलं असेल. अशी न सांगता कुठे गेली? एक मिनिट, मी आलेच. हा,
जंगलात बनवा, बनवायला दार, फळाची सावली, टिंपलावर दिवा, दिवा वंचाचा दिवा, कालाची मिती, पिंडावर पंती,